हा सुमी, अगं कुठे आहात तुम्ही? अगं लग्न घर आहे ना, जरा जास्तीचं सामान लागतं की, म्हणून आम्ही बाजारात आलोय. सुमी काय एवढी दगदग करतेस? या वयाला सोसणार आहे का? मला सांगायचं, मी आले असते ना तुझ्या सोबत. ए वय तुझं झालं असेल, मी अजून तरुण आहे. मला काही पण धाड भरलेली नाही अजून. बरं बाबांना फोन दे. हा माधव, तारिणीचा फोन. हा बोल तरी नाही, काय झालं? बाबा तुम्ही पण काय ऐकताय अहो तिचं? त्रास नाही का होणार याच्याने? मला सांगायचं, मी आले असते, आपण केलं असतं काम. अगं तू काळजी करू नको, सगळ्या जड पिशव्या मी उचलल्यात. बरं ते जाऊ दे, मला एक सांग, केदारची खरेदी झाली? हो झाली, सगळी खरेदी झाली. बरं बरं ठेव, हा निघतोय मी पण. हॅलो गुलाबभाऊ, बोल. ती पोरगी समोरच आहे, काय करू? अरे काय करू म्हणजे? काय अक्षता पाड्याची वाट बघताय? अरे उचला तिला. बरं ठीक आहे. ए रावल्या बस. कैलासवासी सौ देवकी दयानंद खांडेकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र चिरंजीव केदार दयानंद खांड. दया काका, आय यू ओके? ठीक आहे ग, मी काही नाही. आज देवकीची फार आठवण येते ग. दया काका सांभाळा स्वतःला. असती असती तर आरामात. अहो देवकी बघतेस ना ग, आपल्या मुलाचं लग्न लागतंय आणि बायको सुद्धा त्याने अगदी छान निवडले ग. समजूतदार आहे, त्याच्यासारखेच सगळ्या कुटुंबाला सांभाळून घेणार आहे. सून कसली ग, लेकच आहे ती आपली. मला बाबा म्हणते, पण असं एका गोष्टीचं फार वाईट वाटतंय. असा आनंदाचा दिवस साजरा करायला, मुलांना आशीर्वाद द्यायला दोन्ही मुलांच्या डोक्यावर आईचा हात नाहीये. आज तू आणि तारिणीची आई जर दोघी असतात तर मुलांच्या लग्नाची तयारी कशी अगदी मोठ्या उत्साहाने पुढाकार घेऊन केली असती तुम्ही. आई नसूनही भावना काय असते हे माझ्याहून चांगलं कोणीच नाही समजू शकत. खरं तर दया काका आईची जागा कोणीच नाही भरून काढू शकत. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. देवकी काकू आणि तारिणीची आई त्यांनी या लग्नात जे काही केलं असतं ना, ते सगळं आपण करू. माझी सुद्धा अगदी तीच इच्छा आहे ग. दोन्ही मुलं अगदी निस्वार्थी आहेत ग. हा पैसा संपत्ती यातलं काही नको आहे त्यांना. त्यांना हवंय फक्त प्रेम, आपल्या माणसांचं, सगळ्या कुटुंबाचं प्रेम. मला दोघांवरती अगदी भरभरून प्रेम करायचं आहे का. आजपर्यंत माझ्या मुलाच्या वाटेला जे काही आलं नाही ते सगळं सगळं त्याला मिळवून द्यायचं आहे मला. देवकी, मी तुला शब्द देतो, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी माझी आणि माझ्याबरोबर तुझी ही जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करेन मी. दया काका रडू नका अजिबात. मला माहिती आहे गेल्या वेळेला आपण फार काही करू नाही शकलो. हो ना ग. पण आता जेव्हा तारिणीचा गृहप्रवेश होईल ना, तो अगदी थाटामाटात आणि मोठ्या प्रमाणात करू, हा माझा शब्द. ओ ताई, ताई जरा हा पत्ता सांगता का? लक्ष्मी सदन. नाही हो, माहित नाही.
अहो मला फोनवर इथेच यायला सांगितलं होतं. नाही, हे तर बेलसरे निवास आहे. म्हणजे या कॉलनीत तरी लक्ष्मी सदन नावाने काही नाहीये. तुम्ही एकदा बाहेर जाऊन बघून या, म्हणजे तुम्हाला अंदर. एक मिनिट हा. बाबा, 200. हा, आलो आलो. आपण त्यांना विचारूया, त्यांना माहिती असेल कदाचित. हा, कुठपर्यंत आली लग्नाची तयारी? अरे बापरे, पत्रिका पण छापून झाल्या की काय? हो, ही पत्रिका फायनल झाली आहे. वा, छान आहे. दयानंद खांडेकरांचा ज्येष्ठ सुपुत्र आणि कनिष्ठाचं काय? त्यांचं नाव आहे की नाही किलबिल परिवारामध्ये? हा, आम्ही यायचो की नाही आमच्या दादाच्या लग्नाला? युवराज परत ताई मस्करी करतोय ग. काय तू पण. खूप छान झाली. तुला खरंच ही पत्रिका आवडली? ऑफकोर्स, का नाही आवडणार आहे? ताई, काही लोकांमुळे माझी इमेज थोडीशी वाईट झाली आहे. म्हणजे असेल मी वाईट नाही असं नाही, पण एवढाही वाईट नाही आहे का? मला आपल्या फॅमिलीच्या रेप्युटेशनची तरी काळजी आहे. कमाल आहे, खांडेकरांचं लग्न आहे, ते चांगलंच व्हायला पाहिजे ना. आणि आता नाही नाही म्हणता म्हणता मी पण मान्य केलं की या हेल्पर पासून काय आता माझी सुटका नाहीये. सो त्यांना लग्न एन्जॉय करू दे. लग्नात एन्जॉय कर, जेवढी काय मजा करून घ्यायची तेवढी कर. मी पण आहे मदतीला. पण एकदा लग्न झालं की मग माझी कामं तू करायची आहे. सगळं वसूल करणार आहे मी. ओके? काय म्हणताय, आपण एक फॅमिली आहोत आणि फॅमिलीचं नातं हे असंच असतं नाही का? मला माहिती आहे युवराज, ह्या सगळ्यामुळे तुला खूप मोठा धक्का बसला होता. पण हे सगळं तू मॅच्युअरली हँडल करतोयस हे बघून फार बरं वाटतंय मला. खरंच सांगते मी तुला म्हणलं होतं ना केदार, हळूहळू सगळं नीट होईल. आणि केदार, खरं तर तुझ्या आणि तारिणीच्या लग्नामुळे फक्त तुमच्यातलं अंतर कमी नाही झालंय, आमच्या नात्यांमध्ये सुद्धा गोडवा यायला लागला. आणि हा गोडवा आपल्या कुटुंबामध्ये कायम असाच राहू दे, अशी मी देवाची प्रार्थना करते. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. तुझी ही नाटकं कौशिकीताईंना अजून समजत नसतील, पण मला सगळं माहिती आहे युवराज. लवकरच तुझा हा चांगुलपणाचा मुखवटा उतरून खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे. आणि तेव्हा ऑल द बेस्टची खरी गरज तुला पडणार आहे. काय झालं? अहो हे काहीतरी पत्ता शोधतायत लक्ष्मी सदन नावाचा. मी त्यांना सांगितलं, म्हटलं आपल्या कॉलनीत तर मला काही पाहिल्याचं आठवत नाही, जरा मदत करा ना, मी सुमीला बघते. चल दे. ओ थांब, घेते. सावकाश. होय होय होय. हा, झाली सगळी खरेदी करून? अगं ही सुरुवात आहे. उद्या मुहूर्तमेढ रचल्यावर खरी तयारी सुरू होणार आहे. अगं मग काय सगळं एकटीच करणार आहेस का? आपण सगळे मिळून करूयात ना. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. हा पत्ता इथला नाहीये. म्हणजे हे लक्ष्मी सदन आहे ना, ते खूप इथून लांब आहे. बरं, ठीक आहे.